येवला विंचूर या ठिकाणी अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती समोर येत आहे। विंचूर चौपोली परिसरात अतिक्रमण वाढल्यामुळे इथे वाहतूक कोंडी होत असते। चौपोली परिसरात वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने या ठिकाणी पायी चालणाऱ्या पदचाऱ्यांना अंदाज न आल्याने छोटे मोठे अपघात घडत असतात। मात्र चौपोली परिसरात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। चौपोली परिसरातून टँकर चालकाला अंदाज न आल्याने एका 15 वर्षीय तरुणीचा टँकर खाली येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हा अपघात घडल्यामुळे येवला परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव मनमाडच्या दिशेने जात असलेला टँकर क्रमांक MH4 HD 4530 हा विंचूर चौपोली येथे आला। रस्ता ओलांडत असताना भूमिका पटेल ही 15 वर्षीय तरुणी सायकलवरून शालेय क्लास संपवून आपल्या घराच्या दिशेने जात असताना टँकरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला। शनिवारी दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला। अपघात इतका भीषण होता की भूमिका पटेल या तरुणीची सायकल थेट 50 मीटर बस स्टँड परिसरापर्यंत टँकरने परपटत नेली। या अपघातात शालेय विद्यार्थी भूमिका पटेलचा जागीच मृत्यू झाला आहे। या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच तत्काळ पळ काढलेल्या टँकरचा पाठलाग करून तरुणांनी अडवला आणि या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली। यावेळी चौपोलीवर गणेश मेडिकल या ठिकाणच्या परिसरातील एका वाहनात बसून सावरगावच्या परिसरात या टँकरला अडवण्यात आलं। टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या अपघाताची शहर येवला पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। अपघातात मृत्युमुखी पडलेली 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनी भूमिका पटेलचा मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। 15 वर्षीय विद्यार्थिनीचा सायकलवरून जाताना अपघातात मृत्यू झाल्याने येवला शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। येवला येथील विंचूर चौपोली या ठिकाणी अनेक दिवसांपासून छोट्या मोठ्या अपघातांची नोंद होत आहे। चौकडी परिसरातील अतिक्रमण वाढल्यामुळे वाहन चालकांना अंदाज न आल्याने या अपघातांची संख्या वाढत असल्याची माहिती आहे। आज भीषण अपघातात विद्यार्थिनीला आपला जीव गमावा लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे। या परिसरात वारंवार अपघात होत असल्याची माहिती प्रशासनाला देऊनही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे आज भीषण अपघात घडला। प्रशासनाविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे।